नमस्कार. जर माझ्याकडे भाजीला काहीच नसले किंवा काही सुचतच नाही आहे आज काय भाजी करावी, तर मी स्पेशल भाजी बनवत असते. खूप टेस्टी लागते ही भाजी. तुम्हीही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. इथे मी मिरच्या आणि लसूण अशा पद्धतीने कापून घेतला आहे. कढईत तेल टाकून जिरं आणि हिंगाची फोडणी देऊन घेते. आता याच्यात लसूण देखील टाकून घेते. लसूण छान लाल रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची फोडणी छान बसते. तुम्ही इथे बघू शकता लसूण छान असा लालसर होत आला आहे. आता त्यातच मी या मिरच्या टाकून घेते. मिरच्या देखील छान परतून घ्यायच्या आहेत. इथे मी आता एक डिश झाकून देते वरून, कारण मिरच्या चांगल्या अशा सॉफ्ट व्हायला पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता मिरच्या देखील छान शिजून झालेल्या आहेत. तर मिरच्या परतल्यानंतर त्यातच मी आता मीठ टाकून घेते, कारण मिरचींमध्ये मीठ छान मुरून जातं, म्हणजे मग मिरची जास्त तिखट लागत नाही. अशा पद्धतीने चमच्याने त्या असं मिरच्या दाबून घ्यायच्या, म्हणजे मीठ त्याच्यामध्ये मुरलं जातं. आता आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्यात पाणी घालून घेऊ. आता वरून मी इथे चिमूटभर हिंग टाकलं आहे आणि धनेपूड मी यात टाकलेली आहे. आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. पाणी उकळलं की मग आता आपण याच्यात दाण्याचं कूट टाकू. हे पाणी छान उकळून झालेलं आहे. हे नुसतं पाणी गरम गरम भाकरीसोबत देखील खूप छान लागतं. आता हे पाणी उकळून झालं, यात मी आता 1 वाटी दाण्याचं कूट ॲड करते. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर एक 5 ते 10 मिनटं पुन्हा भाजी छान उकळून घ्यायची, जेणेकरून त्याचं पाणी जे आहे ते घट्ट होईल. आता आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मी जे दाण्याचं कूट टाकलं होतं ते उकळल्यामुळे छान घट्टसर भाजी झालेली आहे. तुम्ही देखील बनवतात का अशी मिरचींची भाजी? नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशी बनवता ते देखील सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यास धन्यवाद.